गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे भाग 13. वेदी माझ्यासाठी एक नशा होती, हळूहळू चढणारी. त्या दिवशी मी झोपलेल्या वेदीला निहाळत होतो जवळून. तिला नेहमी बघत राहावं असंच वाटायचं. ते वय होतं म्हणा. कधी एखाद्या वेळी कुठे बाहेर गेली असेल तर घर नुसतं शांत शांत वाटायचं, चुकल्यासारखं वाटायचं. ओढ काय असते जीवाला लागलेली हे मला तेव्हा कळायचं. क्षणभरसुद्धा डोळ्यासमोरून बाजूला जाऊ नये असंच वाटायचं मला. आई गावाला गेली होती त्या काळात आम्ही भावनिकरित्या जास्त जवळ आलो होतो. वेदी एक संस्कारी मुलगी होती, त्यामुळे शरीराने जवळ येणं तेव्हा तरी शक्यच नव्हतं. ती खूप घाबरायची. 15 दिवस कसे निघून गेले कळलेही नाहीत. आई गावावरून आली. पुन्हा आमचं रुटीन सुरू झालं. मी मात्र वेदीची छेड काढायची एकही संधी सोडत नव्हतो. तिला गालाला चिमटे काढ, डोक्यात टपली मार, मागून केस ओढ, ओढणी ओढ असे माझे उद्योग चालूच असायचे. कधीकधी ती कंटाळायची, वैतागायची माझ्यावर. लहान मुलासारखे माझ्या मागे लागायची. मलाही गंमत वाटायची. एवढे मोठे झालो होतो तरी लहान मुलांसारखे घरभर धावत राहायचो. आईच्या मागे इकडून तिकडून सगळीकडून धावत राहायचो. आई नेहमी म्हणायची, अरे एवढा मोठा झालास, आता लग्न करायला झालास, तरी अजून लहान समजतोस काय स्वतःला? त्या पोरीला कशाला सतावतोस? चांगली आहे म्हणून बरं, नाहीतर एक दिवशी धोपटेल तुला. माझं शेवटचं वर्ष आणि वेदीचं 13वीचं वर्ष बघता बघता संपलं. वाटलं नव्हतं एवढं भरभर निघून जाईल वर्ष. वेदी दिवसेंदिवस सुंदर सुंदर दिसू लागली होती. ही तिच्या सौंदर्याची कमाल होती की मला लागलेली ओढ होती माहीत नाही. पण ते दिवस सुंदर होते. त्या आठवणी अजूनही मनावर कोरलेल्या आहेत. केलेला बालिशपणा आणि खोडकरपणा अजूनही जसाच्या तसा आठवतोय. किती छळलं होतं मी तिला. खूपच तिला छेडायचो मी. बेजार व्हायची, हैराण व्हायची, तरी माझ्यावर तितकंच प्रेम करायची. तिच्या चिडक्या स्वभावात आणि रागीट स्वभावातही मला ती लोभसच वाटायची. एवढा कधी मी तिच्यात गुंतेन असं वाटलं नव्हतं. जेव्हा आपण एखाद्यामध्ये गुंततो तेव्हा आपल्याला कळतही नाही. माझ्यासाठी तिने जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली होती तेव्हापासून आपल्या आयुष्यातले प्रत्येक क्षण दिले होते. अप्रतिम बनवलं होतं माझं आयुष्य. वेगळीच होती वेदी, अगदी फणसासारखी, बाहेरून काटेरी आणि आतून गोड अशी वाटायची. तिला कुठेतरी लपवून ठेवायचं, सगळ्यांच्या नजरेपासून दूर, असंच वाटायचं मला. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं आणि मी एका चांगल्या कंपनीत कामाला लागलो. आता मला पगारही चांगला होता, कारण मला आता 3 वर्षाचा कामाचा अनुभव होता. त्यामुळे बऱ्यापैकी 5 आकडे मी पगार घेऊ शकत होतो. 3 माणसांचा घर खर्च निघून, खोली भाडं जाऊन, इतर खर्च करून हाताशी सेविंग राहत होती. मला स्वतःची खोली घ्यायची होती, स्वतःचं घर घ्यायचं होतं, तेही लग्न व्हायच्या आधी. वेदीला मला स्वतःच्या घरी न्यायचं होतं. इवलंसं घरकुल का असेना, पण ते स्वतःचं हवं होतं. अजून 2 वर्ष तरी मला लग्न करता येणार नव्हतं. वेदीचं ग्रॅज्युएशन होऊन तिला चांगली नोकरी लागायला हवी होती. त्यानंतरच आमचा लग्नाचा प्लॅन होता. आई मात्र नेहमी म्हणे, तू एकदा का लग्न केलंस ना की मी आपली गावी जायला मोकळी. तिला मी म्हणायचो, आमच्याजवळ राहिलीस तर काय बिघडणार आहे का? पण तिला बाबांची काळजी होती. एकदा का आमचे दोनाचे 4 हात झाले का मग तिला लोकांच्या बोलण्याचा किंवा संशयित नजरेचा फरक पडणार नव्हता. दिवस भरभर जात होते. माझी वेदीविषयीची ओढ तेवढ्याच प्रबळतेने वाढत होती. संपलं 13वीचं वर्ष आणि ती गावी गेली तिच्या
मला डोकं बंद पडल्यासारखं वाटायचं. माझ्या शरीरात प्राण नसल्यासारखं आणि तिच्याशिवाय माझं शरीर चालत नसल्यासारखं वाटत होतं. जणू माझ्या आतलं सगळं त्राण ती आपलं सोबत घेऊन गेली की काय असं वाटत होतं. आपण तडक निघून जायचं गावी तिच्याकडे असा विचार सारखा मनात यायचा. पण असं करून चालणार नव्हतं. स्वतःला सावरणं महत्त्वाचं होतं. कसाबसा स्वतःला कामात गुंतवून घेतलं. तिला मी लवकरात लवकर फोन करून बोलावून घेतलं. वेदी आली गावावरून तसं ती, मी आणि आई जाऊन एक घर बुक केलं. बिल्डिंगचं बांधकाम चालू होतं. आई आणि वेदी खूप खुश होत्या. मुंबईत आमचं घर होणार म्हणून. त्यानंतर हळूहळू माझ्या पगारातून खोलीचे पैसे कट होत होते. पण जीवाला शांतता होती की आपलं घर होतंय. 2-3 वर्षात आम्हाला त्याचं पोझिशन मिळणार होतं. त्यामुळे आता स्वतःचं घर व्हावं हे स्वप्न पूर्ण झालं होतं. दिवस रात्र मेहनत करून जेवढं होईल तेवढं मी करत होतो. कुणालाही घरात न सांगता मी वेदीसाठी मंगळसूत्र बघून आलो होतो 4 तोळ्याचं आणि बुकही करून आलो होतो. त्यासाठी मी जमेल तसा पैसा काढत होतो. काही करून मला लवकरात लवकर लग्न करायचं होतं. तिच्यासोबतचा वेळ मला आपलासा करून घ्यायचा होता. असा वाया जाऊ द्यायचा नव्हता. प्रत्येक श्वासात तिला भरून घ्यायचं होतं. तिच्या नावाच्या पुढे माझं नाव लावायचं होतं. ती फक्त माझी आहे ही ओळख हवी होती मला. तिच्यासाठी माझ्याकडे पॉझिटिव्हनेस कधी आला होता हे मलाही कळलं नव्हतं. मला जणू तिचं वेड लागलं होतं. मन नुसतं वेदीमय झालं होतं. तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं चालणं, माझ्याभोवती असणं मला तर स्वर्गसुख वाटत होतं. तिचे लांबसडक काळेभोर केस मला खूप आवडायचे. मी तिच्या केसांसोबत खेळत राहायचो. जणू छंद लागला होता. वेदी, वेदी आणि वेदी, बस. 14वी संपवून ती 15वीला जायला लागली होती. मी माझी नोकरी सांभाळून बाकीचे व्यवहार करत होतो. मला बाईक चालवायला आवडायची. त्यामुळे मी स्वतःला बाईक घेतली होती. कधी वेळ असेल तर मी वेदीला कॉलेजमध्ये सोडून कामाला जात होतो. मुंबईची लाईफ आता अंगवळणी पडली होती माझ्या. वर्षामागून वर्ष निघून गेली होती. वेदी 15वी झाली सुद्धा. तिला मुंबईला येऊन 3 वर्षे झाली होती. कॉलेज संपवून ती पुन्हा नोकरी करायला लागली. मी अधूनमधून रेल्वेच्या भरतीसाठी फॉर्म भरत होतो. चांगली टक्केवारी असल्यामुळे आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट असल्यामुळे मला रेल्वेत नोकरी मिळाली. थोड्याच दिवसात रेल्वेने दिलेल्या रूममध्ये आम्ही राहायला गेलो. माझ्या रूमचं अजून बांधकाम पूर्ण झालं नव्हतं. त्यामुळे अजून 1-1.5 वर्ष तरी जाणार होतं. आता आईबाबाही खुश होते. गव्हर्मेंट नोकरी होती. स्वतःची खोली होती. त्यामुळे आईबाबा आता दोघेही लग्नासाठी मागे लागले होते. तसा मीही गुडघ्याला वाशिंग बांधून तयार होतो. त्यामुळे मीही काही आडेवेडे न घेता लग्नाला तयार झालो. लवकरच बोलणी वगैरे करून साखरपुडा पार पडला. साखरपुडा ते लग्न मधले दिवस हवेतच होतो मी. धूमधडाक्यात गावी आमचं लग्न पार पडलं. घरी वरात निघाली. वेदी रडत होती. पण मला तिच्या रडण्याचं कारण कळलं नव्हतं. कारण 7वीपासून ती आमच्याकडेच तर होती. पण असो, मी काही तिला विचारलं नाही. वेदीने घरात पाऊल ठेवलं. आज तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच वेगळाच होता. तेज वेगळं होतं. डोळ्यात एक चमक होती. हक्काचं घर होतं आता हे. याआधी ती मामाच्या घरी होती. पण आता ती माझ्याशी लग्न करून स्वतःच्या घरी आली होती. हा फरक तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. आधीच तारुण्याचं सौंदर्य, त्या चेहऱ्यावर आनंद आणि हळदीचा चढलेला रंग अजूनच सौंदर्यात भर पाडत होता. वेदी आता एकदम वेगळीच भासत होती.
मुलगी म्हणून ती वावरताना माझ्यासोबत नेहमी एक भिंत ठेवून वावरायची. पण आज ती भिंत सगळी निघून गेली होती आणि ते जाणवत होतं मला. सगळ्या विधी झाल्या, पूजा झाली, देवाला नमस्कार करून नातेवाईक फिरून झाले. आता सारखे आम्हाला तेव्हा हनीमून पॅक वगैरे काही मिळत नव्हते, त्यामुळे आमचं हनीमून घरातच. जेवण वगैरे झाल्यावर सगळे गप्पा मारत बसले होते. मोजकीच माणसं होती. आई बाबा, काका काकी, काकांची मुलं आणि आम्ही दोघं. वेदी थोडी थोडी लाजत होती. सगळं तिच्या हाताखालचंच तर होतं, तरीही तिला सर्व नवीन भासत होतं. तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. आज आमची सुहागरात होती. हा भाग इथेच संपला. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.